नमस्कार, मी डॉक्टर केयूर महाजन, बालरोग तज्ञ, श्री चाइल्ड केअर क्लिनिक पुणे। आज आपण लहान मुलांमध्ये काही दुखापत झाल्यास किंवा इंजुरी झाल्यास कुठल्या प्रकारे प्रथमोपचार करायचे आहेत ते बघणार आहोत। दुखापती ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असू शकतात। त्यातल्या काही दुखापती ज्या कॉमन आहेत त्या आपण आज बघणार आहोत। सर्वप्रथम समजा एखादं मूल पडलं आणि त्याच्या डोक्याला मार लागला तर आपण काय करणार या संदर्भामध्ये आता आज आपण बोलणार आहोत। डोक्याला सर्वप्रथम मार लागल्यानंतर जर कुठली जखम झाली असेल तर तिथे प्रेशर देऊन दाबून धरणे आणि ती जखम मधील रक्तस्राव थांबवणे हे महत्त्वाचे आहे। समजा जखम नसेल, रक्तस्राव नसेल होत आणि त्या ठिकाणी सूज आली असेल तर अशा ठिकाणी आपण बर्फाने रुमालामध्ये बर्फ घेऊन हलकं हलकं शेकू शकतो। गरम कपड्याने किंवा गरम कुठल्या गोष्टीने शेकायचं नाही आहे, त्याने ती सूज वाढेल। समजा उंचावरनं बाळ पडलं असेल, समजा आपल्याला असं वाटत असेल की डोक्याला आतूनही काही इजा झाल्याची शक्यता आहे, अशा वेळी काही गोष्टींकडे लक्ष ठेवायचं असतं, जसे उलट्या होणे, चक्कर येणे, मार लागल्यानंतर काही काळाकरता बाळाची शुद्ध हरपणे, बाळाला असंबद्ध बडबड करणे किंवा चालताना त्याचा तोल जाणे किंवा नाक, कान इथून रक्तस्राव होणे किंवा बाहेरून जी सूज दिसते आहे हे ती प्रमाणापेक्षा जास्त मोठी असणे, अशा प्रकारे कुठलीही लक्ष जर ताबडतोब दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्यायचा आहे। यापैकी काही लक्षणं नसतील पण बाळ उंचावरनं पडलं आहे पण बाकीचा काही त्रास नाही आहे तर अशी लक्षणं पुढच्या 24 तासात 48 तासात येत नाहीत ना यावरती आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे। अशी लक्षणं जर येत असतील तरी पण ताबडतोब डॉक्टरांना दाखवायचं आहे। आणि थोडंफार लागलं असेल तर बर्फाने शेकायचं आहे आणि आपल्याकडे तापाच्या औषधाचा एक डोस आहे तो द्यायचा आहे, जेणेकरून त्याला ते जे पेन आहे, त्याला जे दुखत आहे ते कमी होईल। ही झाली बाळाला डोक्यावर पडल्यानंतर मार लागल्यानंतर करण्याचे प्रथमोपचार। दुसरे आपण प्रथमोपचार बघणार आहोत। समजा बाळ पडलं तोंडावरती आणि त्याचा दात पडला आणि तिथून रक्तस्राव होत असेल तर जर दुधाचे दात असतील त्याला फक्त रक्तस्राव थांबवणे एवढंच त्याच्यावर प्रथमोपचार आहे, त्याच्यापेक्षा जास्त काही करायचं नाही आहे। जिथून रक्तस्राव होत आहे तिथे प्रेशर देऊन दाबून धरायचं आहे। मग तुम्ही कापसाच्या बोळ्याने तिथे दाबून धरा किंवा स्वच्छ कापडाने तिथे दाबून धरा आणि मग त्याच्यानंतर तो रक्तस्राव थांबल्यानंतर जर तिथे सूज असेल तर थोडं थोडं बर्फाने शेका। जर परमनंट टूथ म्हणजे दुधाचे दात पडून नंतर जे आलेले दात आहेत त्यापैकी जर दात एखादा पडला अशा वेळी त्या दाताला आपल्याला प्रथमोपचार करणं गरजेचं आहे, कारण तो दात परमनंट टूथ आहे, तो एकदा पडल्यानंतर परत येणारा नसतो। अशा वेळी जर दात पडला असेल तर प्रथमोपचारामध्ये पहिले जिथून दात पडला आहे त्या ठिकाणचं रक्तस्राव थांबवणे पहिले गरजेचं आहे। सो पहिले आपण सांगितलं त्याप्रमाणे तिथे तुम्ही कापसाच्या बोळ्याने किंवा स्वच्छ कापडाने प्रेशर देऊन धरून ठेवायचं आहे, जेणेकरून तो रक्तस्राव थांबेल। त्याच्यानंतर जो दात पडलेला आहे तो दात परत त्या खोबणीमध्ये, म्हणजे ज्या खोबणीतून तो दात पडलेला आहे त्या खोबणीमध्ये परत बसवायचा आहे। तर दात मुळापासून पडला असेल तर तो खाली पडलेला दात उचलताना त्याच्या मुळाला टच करू नका, मुळाला धरून उचलू नका, पुढच्या भागाला धरून तो उचला। जर त्याला धूळ, माती असं काही लागलं असेल तर नुसतं हलक्या पाण्याने त्याला धुवून घ्या। त्याच्यावर अँटीसेप्टिक लावू नका किंवा इतर कुठलंही त्याच्यावरती द्रवपदार्थ लावू नका। स्वच्छ पाण्याने हलकं धुवून घ्यायचं आहे आणि त्याला त्या खोबणीमध्ये परत बसवायचं आहे आणि प्रेशर देऊन दाबून धरायचं आहे। आणि जो प्रेशर हाताने दाबून धरायचा आहे किंवा कापसाचा बोळा दाताखाली धरायला द्यायचा आहे आणि बाळाला त्याच्यावर त्याला घट्ट चावून धरून ठेवायचं, म्हणजे तो त्या पोझिशनमध्येच राहील आणि मग ताबडतोब आपल्याला दातांच्या डॉक्टरांकडे जायचं आहे। समजा काही कारणाने तो तुम्हाला दात तिथे बसवता नाही आला किंवा तिथे जास्त इजा झालेली आहे तर तो दात तुम्ही दातांच्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकता। फक्त तो तिथे नेईपर्यंत तो दात खराब होऊ नये म्हणून त्याला ट्रान्सपोर्टच्या दरम्यान आपण एक तर त्याला थंड दुधामध्ये, वाटीमध्ये थोडं थंड दूध घेऊन त्याच्यामध्ये तो नेऊन ठेवू शकतो किंवा बाळाला किंवा थोडं मोठं मुलं असेल तर त्याला थोडीशी थुंकी बाहेर काढायला सांगायची आहे वाटीमध्ये आणि त्या थुंकीमध्ये तो दात बुडवून ठेवायचा आहे आणि मग त्या वाटीमधनं तो डॉक्टरांकडे न्यायचा आहे। दातांचे डॉक्टर किंवा ओरल सर्जन्स जे असतील ते व्यवस्थित जिथे दाताला मार लागलेला आहे तिथली व्यवस्थित क्लिनिंग आणि जी ट्रीटमेंट आहे ती करून तो दात तिथे बसवून देतील। सो
सो चान्सेस असतात की परमनंट दात पडल्यानंतर जर तो ताबडतोब त्या खोबणीमध्ये बसवला तर तो परत पूर्ववत त्या ठिकाणी पूर्वीसारखा बसण्याचे चान्सेस असतात. सो ही प्रथमोपचार आहेत आपल्याला समजा परमनंट दात पडल्यानंतर करण्यासाठी. अजूनही काही इजा असतात ज्या आपल्याला लहान मुलांमध्ये घरामध्ये होऊ शकतात, त्याबद्दल आपण पुढच्या वेळी बोलणार आहोत. धन्यवाद.